नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रवींद्र विरुटकर. माझी शेती माझा बिझनेस या यूट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहोत. आपण जर दूध उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की फायद्याचा असणार आहे. कारण या रखरखत्या उन्हामध्ये पत्र्यामध्ये या दुधाचा गाईचा गोठा आहे आणि या गाईच्या गोठ्यामध्ये या टिनाच्या शेडमध्ये गरम होतं आहे आणि यांनी फॅनसुद्धा लावलेले आहे. परंतु फॅन लावल्यावर सुद्धा हा गोठा थंड होत नव्हता. म्हणून आपण या ठिकाणी गाईच्या सुरक्षेसाठी म्हणून आपण फॉगर लावलेले आहे. तुम्ही बघू शकता हे फॉगर प्रत्येक 10-10 सेकंदांनी फॉगर चालू होते आणि पूर्ण गाई थंड्या होतात. गाईच्या पाठीवरती किंवा गाईच्या पूर्ण शेडमध्ये एक थंडगार वातावरण निर्माण होते. तुम्ही बघू शकता हे बघा फॉगर लावलेले आपण आणि पूर्ण गाईच्या खालीपर्यंत बघा बसलेल्या गाईच्या खालीपर्यंत सुद्धा जमिनीवरती या फॉगरच्या पाण्याचा स्प्रे होतोय. 6 सेकंदाचा आपण टायमिंग घेतलेला आहे. बघू शकताय बघा पूर्ण खालीपर्यंत आहे बघा इथपर्यंत गाई थंड्या होतात. म्हणजे एवढ्या उकडत्या टेम्परेचरमध्ये जर आपल्याला गायीची सुरक्षा करायचं आहे आणि आपल्या दुधामध्ये जर काही फरक जाणून घ्यायचा असेल तर फॉगर किट लावणं तुमच्यासाठी खूप फायद्याचं आहे. हे फॉगर किट 5-5 फुटाच्या अंतरावर आपण किट लावलेले आहे. नोझल लावलेले आहे बघा एकदम जबरदस्त खालीपर्यंत आहे बघा. धुवा येते जनावराला एकदम शांत थंड वातावरण एक थंडीचा अहसास होतोय. याच्यात फॉगर फक्त स्पॉट येतात बारीक बारीक तुषार आणि ते एकदम खाली जमिनीपर्यंत त्याच्या शरीरावर मस्त एकदम धुई वातावरण चालतंय. हे फॉगर किट लावलं आहे कसं आहे काय कसं आहे हे सुद्धा आपण जाणून घेऊया. सर्वप्रथम आपण हे बघू 5-5 फुटावर लावले आहे. फॅन लावलेला होता परंतु खालीपर्यंत बघा हे लहानसं कोकरू आहे इथं यालासुद्धा थंडी मस्त तुषार जाणवतं आहे. याचीसुद्धा सुरक्षा होणार आहे लहानशा वासराची. गायालासुद्धा मस्त थंडीचं वातावरण एकदम उन्हाळ्यामध्ये कारण चारही बाजूला टिनचं शेड लावलेलं आहे पत्रे लावलेले आहे खालच्या बाजूला वरच्या बाजूला आणि इथं गरमी भरपूर होती. ती दुधामध्ये सुद्धा वाढ होत नव्हती. अशा परिस्थितीमध्ये गायांना हे सुरक्षा आणि एकदम कूल वातावरण थंडीचं वातावरण कारण गाईचं जेव्हा दूध काढत होतं तेव्हासुद्धा गाईचं दूध काढणारवाला व्यक्तीसुद्धा गाईचं दूध काढू शकत नव्हतं एवढं इथं गरमी होत होती. आता एकदम चारही बाजूला आपण इथं कवर केलेलं आहे फॉगर किट लावून दिलेली आहे आणि एकदम थंडगार वातावरण आहे. फॅन आहे पण फॅन बंद केले आहे. तुम्ही बघू शकता फॅन लावले आहे पण फॅन बंद करून ठेवलेले आहे कारण याचाच एक तुषार मस्त या जनावरापर्यंत पोचतो. जनावराच्या अंगावर एक मस्त बारीक तुषार चालते आणि गाई असल्यामुळे गायाला एवढ्या उन्हामध्ये कडक उन्हामध्ये गाई हापतात. त्याच्यामुळे त्यांचा चारा नाही करतायत आणि दुधामध्ये सुद्धा फरक पडतो आहे. तर जेव्हापासून हे फॉगर किट लावली आपण तेव्हापासून याच्या दुधामध्ये सुद्धा फरक पडत आहे आणि गाईचं चारा हे सुद्धा होत आहे. बघा या गाईच्या याच्यावरती मस्त असे स्पॉट दवबिंदू आहे. मस्त थंडगार आहे गायांचं पूर्ण शरीर. तर हे थंडगार राहते आणि फॉगरसुद्धा मस्त होते जबरदस्त फॉगिंगसुद्धा होते ज्यामुळे गायासुद्धा सुरक्षित राहणार आहे. तर बघा एवढ्या कडक उन्हामध्ये जर तुम्हाला तुमच्या गायीची सुरक्षा करायची आहे बघा खालीपर्यंत एकदम फॉगर होते. गाय बसलेले आहे. दवबिंदू तुम्हाला दिसत आहे गाईच्या पाठीवरती मस्त दवबिंदू या फॉगरचे आहे हे बघा खालीपर्यंत. तर या गायीची सुरक्षा होते. असं सारखं पाणी मारू शकत नाही किंवा स्प्रिंकलर लावू शकत नाही आपण म्हणून हे फॉगर आणि टायमिंग सेट हे लावलं कसं आहे ते सुद्धा दाखवून देतो तुम्हाला. बघा हे अमित भाऊ आहे यांचा हा गोठा आहे आणि या गोठ्यामध्ये आज 4-5 दिवस झाले लावलं आहे. त्यांनी लावल्यानंतर आपण फिटिंग केल्यानंतर त्यांनी म्हणलं का 2-4 दिवसानंतर येऊन बघा तुम्हाला गाई एकदम शांत बसलेला दिसेल. दूधसुद्धा व्यवस्थित काढता येईल. तर दादा मस्त आहे थंड वातावरण वाटतं ना. पहिले गरमी होती ना आता एकदम थंड वातावरण आहे आणि गाईसुद्धा एकदम शांत याच्यामध्ये बसलेलं आहे. ते फॉगर किट लावलं कसं आहे तुम्हाला इथं मी दाखवतो आहे. 10 नोझल सोबत येते याच्या. आपण फॉगर किट या ठिकाणी लावलेलं आहे बघा. टायमिंग सेट केलेला आहे 6, 5, 4, 3, 2, 1, 0 म्हणजे बंद. 0ला बंद होतं आहे आणि आपण इथं हे फॉगर किट लावलेलं आहे. हे मोटर आहे इनलेट आउटलेट आपण या पद्धतीने दिलेलं आहे. याच्यावर ॲरोज दिलेला आहे. इकडून पाणी इन होतं आहे आणि इकडून आउट होतं आहे म्हणजे हे आउटलेट आणि हे सरळ याच्या
इनलेटमध्ये टाकला आहे फिल्टरच्या आणि फिल्टरमधून आउटलेट घेऊन आपण गाईच्या गोठ्यामध्ये घेतला आहे, जिथं गाई मस्त आरामात बसलेल्या आहे आणि गायाचं हे सुद्धा होतं आहे. हा फिटिंगचा व्हिडिओ आता असा झाला आहे की याला चार्जर दिलेला आहे, एक चार्ज होत राहते दिवसभर, हा चार्जर राहतो आणि चार्जरमुळे ही मोटर चालते, जबरदस्त मोटर आहे आणि ऑटो कट आहे. हा तुम्ही पाहिजे त्या टायमिंगवर टायमिंग सेट करू शकता. फॉगर टायमर आहे, हा टायमर सेट करून देतो आहे आपण. 10 सेकंदावरती केला आहे, 10 सेकंद चालू आणि 10 सेकंद बंद. तर या पद्धतीनं हा टायमर आहे. बघा आता बंद होणार, व्हायब्रेशनसुद्धा करतं आहे थोडं हलकंसं, कारण हे देतं आहे. बघा बंद झालं आहे, कटअप झाला आहे, तर 2 मिनटं चालू होते. टबमध्ये आपण इथं पाणी ठेवलं आहे, पाणी हे दिवसभर चालतं आहे. जेव्हा जेव्हा शेतकरी आला आहे त्या पाण्यावर लक्ष ठेवून पाणी पूर्णपणे घेऊ शकता. तर हा या पद्धतीने जर तुम्ही आपल्या फॉगर किट जर लावल्यावरचं रक्षण करू शकता. तर मित्रांनो, हा दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठीच म्हणून नाही, तुम्ही तुमच्या बाल्कनीत लावू शकता, तुम्ही घरी लावू शकता, 2 व्हीलर 4 व्हीलर जिथं सर्व्हिसिंग सेंटर वगैरे आहे त्या ठिकाणी सुद्धा लावू शकता. मस्त एकदम थंडीचं वातावरण असते, जसं पशूंनासुद्धा उन्हाळ्यामध्ये आपल्या सुरक्षेचं वाटतं आहे, तसं आपल्या कारागिरांसाठी म्हणा की आपल्या बाल्कनीतसुद्धा लावू शकता. झाडं जिथं एकदम छोटे रोप आहे अशा ठिकाणी सुद्धा तुम्ही लावू शकता. मस्त इथं तिथं फॉगिंग चालू राहते आणि शांत वातावरणात असं वाटतं की आपण एकदम ढगाच्या जवळ आलेलो आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही फॉगरचा खूप जबरदस्त उपयोग होतो आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला? हा जास्तीत जास्त दूध उत्पादक शेतकरी, जिथं बाल्कनीवाले आहे, ज्यांना बाल्कनीमध्ये लावता येते अशा सर्व शेतकऱ्यांना लावू शकता, उद्योजकसुद्धा लावू शकता. आपल्या त्याला काय म्हणतो, जे मेकॅनिक वर्ग राहतो त्यांनासुद्धा थोडा मस्त अहसास होतो आहे, जिथं 2 व्हीलरचा वगैरे शेड असते त्या ठिकाणी. तर मित्रांनो, हा होता फॉगरचा आणि आपण लावलेल्या फॉगर किटचा पूर्ण व्हिडिओ. तुम्हाला फॉगर दिसत असेल तर व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास दूध उत्पादक शेतकऱ्यांना व इतर शेतकऱ्यांनासुद्धा पाठवा, जेणेकरून त्यांनासुद्धा फायदा होईल. आणि या फॉगर किटच्या मागणीसाठी आपल्याशी संपर्क साधा. माझं नाव रवींद्र विरुटकर, हिंगणघाट, वर्धा जिल्हा. माझा मोबाईल नंबर 97 65 86 42 77. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून त्यांनासुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल, फॉगरचा व्हिडिओ. धन्यवाद. थँक्यू.